Hello friends, welcome you all to Gnandeep Academy. Now today we'll try to understand one very important concept in Indian polity, that is single transferable vote system. आपण हा टॉपिक शिकताना ना विनाकारण खूप जास्त डिटेलिंग मध्ये जाणार नाहीयेत. आपण एकदम कमीत कमी वेळामध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम हे एक प्रकारचं इलेक्शन किंवा निवडणुकीची पद्धत आहे जी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार खूप सगळ्या निवडणुकांसाठी वापरली जाते. मग सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न हा असू शकतो की सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम कोणकोणत्या पोस्टसाठी वापरली जाऊ शकते. सो बेसिकली हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम ही प्रेसिडेन्शियल इलेक्शन, त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन, राज्यसभेचं इलेक्शन आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या चार गोष्टींसाठी, या चार पोस्टसाठी सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम वापरली जाते. नॉर्मली तुम्ही पाहता की आपल्या निवडणुकांमध्ये काय होतं, आपण जातो, आपल्याला जो व्यक्ती हवाय त्या व्यक्तीच्या नावासमोरचं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरचं आपण बटन प्रेस करतो आणि मग तो पर्सन त्या ठिकाणी इलेक्ट होऊन येतो. पण सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम या प्रकारे काम करत नाही. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम मध्ये तुम्हाला तुमचं जे मत आहे हे मत तुम्हाला ट्रान्सफर करायचं असतं, तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा असतो, तुमची चॉईस द्यायची असते. आपण काय पाहूया, मी तुम्हाला इथं सांगतो, अगोदर थीम सांगतो, मग आपण कन्सेप्टकडे येऊया. म्हणजे काय असतं, समजा तुम्ही वोटर्स आहात आणि तुमच्या समोर 4 कॅन्डिडेट्स आहेत जे निवडणुकीमध्ये आहेत आणि या 4 लोकांपैकी तुम्हाला फक्त एका व्यक्तीला निवडून द्यायचं आहे. तर आपल्या रेग्युलर सिस्टीम मध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल संसदेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक, यात काय असतं, तुम्हाला ज्या व्यक्तीला निवडून द्यायचंय त्या एकट्या व्यक्तीच्या नावाच्या समोरचं बटन तुम्ही प्रेस करता, एवढी नॉर्मल सिस्टीम आहे. पण सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम मध्ये जे 4 लोक तुमच्या समोर उभे आहेत, तुम्हाला या ठिकाणी तुमची चॉईस द्यायची असते, तुमचा प्रिफरन्स द्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ए व्यक्ती हवा आहे, तुम्ही म्हणणार ए माझं पहिली चॉईस आहे. जर समजा ए व्यक्ती निवडून येऊ शकत नसेल तर तुमचं म्हणणं आहे बी ला निवडून द्या. जर बी निवडून येऊ शकत नसेल तर डी माझी तिसरी चॉईस आहे आणि डी सुद्धा निवडून येत नसेल तर काय करा, सी विल बी माय फोर्थ चॉईस. इथं आपण काय करतो, तुमचं सिंगल वोट आहे, या वोटचा प्रिफरन्स आपण काय करतो, ट्रान्सफर करतोय बेस्ड ऑन युअर चॉईसेस. याला म्हणायचं सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. चला आपण पाहूया. त्याच्या अगोदर या 4 ठिकाणांसाठी सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम वापरली जाते, ही सगळ्यात बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. चला आता मग या ठिकाणी काय आहे, तर ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम, यामध्ये तुम्हाला तुमचा प्रिफरन्स द्यायचा असतो. हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, तुमचं प्रिफरन्स द्यावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर कंडक्ट केली जात नाही. ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम बॅलेट पेपरवर कंडक्ट केली जाते, ज्याला आपण मतपत्रिका हा शब्द वापरतो. जुन्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर व्हायच्या, सध्या आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरतो. मात्र सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम किचकट आहे, ही बॅलेट पेपर मतपत्रिकेवर कॅरी केली जाते, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती नाही. मग आता महत्वाचं काय की तुम्हाला ज्या व्यक्तीला निवडून द्यायचंय त्याला एक इलेक्टोरल कोटा मिळवावा लागणार आहे. नॉर्मल निवडणुकांमध्ये कसं असतं, ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त मतं पडली आहेत, मग ती मतं 10 नका जास्त असताना, 15 नका जास्त असताना तो व्यक्ती निवडून येतो. पण सिंगल ट्रान्सफरेबल वोट मध्ये असं नाहीये. ज्या व्यक्तीला तुम्हाला निवडून द्यायचंय त्याला अगोदर ठरलेला एक कोटा मतं मिळायलाच हवी. जर ही मतं मिळाली नाही तर तो व्यक्ती निवडून येणार नाही. याला आपण एक शब्द वापरतो, तो शब्द आहे इलेक्टोरल कोटा. याचा अर्थ काय, ज्या व्यक्तीला निवडून यायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला इलेक्टोरल कोटा मिळवावा लागेल प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये. आणि हे कसं ठरतं, तर तुम्हाला किती लोकांना निवडून द्यायचंय त्यावरती तुमचा इलेक्टोरल कोटा ठरतो. फॉर एक्झाम्पल राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आपल्याला एकाच राष्ट्रपतीला निवडून द्यायचं आहे. मग या केसमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये नेमका एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी कमीत कमी किती मतं पडतील, कमीत कमी किती मतं लागतील किंवा त्याचा इलेक्टोरल कोटा काय असेल हे आपण या ठिकाणी ठरवतो. मग हा इलेक्टोरल कोटा ठरवताना एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला आहे इलेक्टोरल कोटा बरोबर टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स. म्हणजे कधी कधी काय होतं, काही मतं इनव्हॅलिड सुद्धा ठरतात. तुम्ही क्रॉस मारता, फुल्ली मारता, मतपत्रिका फाडता, खूप गोष्टी घडतात. सो इथं महत्वाचं काय की टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स, वैध मतं किती आहेत, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इलेक्टेड.
म्हणजे आपल्याला किती कॅन्डिडेट्स निवडून द्यायचे आहेत, समजा एकच राष्ट्रपती निवडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी +1 हा कॉन्स्टंट आहे आणि हा +1 कॉन्स्टंट आहे. समजा इमॅजिन करा भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एकूण मतं पडली 10,000 भागिले आपल्याला किती लोकांना निवडून द्यायचंय, एका व्यक्तीला निवडून द्यायचंय, प्लस हा एक कॉन्स्टंट, प्लस एक कॉन्स्टंट आणि प्लस म्हणजे एक किती होईल, याचा अर्थ 10,000 भागिले 2 किती होईल, 5,000. 5,000 प्लस 1 हे किती झालं, 5,001 will be the electoral quota for that person to get elect as a president of India. सो इलेक्टोरल कोटा ठरताना हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इलेक्टेड +1. हा 1 कॉन्स्टंट आहे, हा 1 कॉन्स्टंट आहे आणि या ठिकाणी काय येतं, तुम्हाला किती लोकांना इलेक्ट करून द्यायचंय त्यानुसार गोष्टी ठरतात. याला म्हणायचं इलेक्टोरल कोटा. म्हणजे इंडियन राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मतं पडणं सफिशियंट नाहीये. जो कोटा ठरलेला आहे हा कोटा तुम्हाला मिळायलाच हवा, तरच तुम्ही राष्ट्रपती म्हणून निवडून याल, अदरवाईज तुम्ही राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकणार नाही. चला आता आपण पाहूया, आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. समजा आपल्याला एका राष्ट्रपतीला निवडून द्यायचं आहे, सो एका व्यक्तीला निवडून द्यायचं आहे. मग टोटल नंबर ऑफ वोटर्स किती आहेत, 100 वोटर्स आहेत. टोटल वोटर्स किती आहेत, 100 वोटर्स आहेत. म्हणजे मतदान करणारी लोक किती आहेत, 100 आहेत. आणि व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ एव्हरी मेंबर इज 50. प्रत्येकाच्या मताची किंमत किती आहे, 50 आहे. आपण इमॅजिन करूया ना, नॉर्मली आपण एक सुद्धा धरलं असतं, पण या ठिकाणी काय होतं की आपल्याला गणित व्यवस्थित बसत नाही. यामुळे आपण थोडं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी कन्सिडर करूया. आपल्याला एका व्यक्तीला निवडून द्यायचं आहे, आपल्याकडे टोटल 100 वोटर्स आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या वोटची व्हॅल्यू इज 50. मग जर 100 वोटर्स असतील आणि प्रत्येकाच्या वोटची व्हॅल्यू 50 असेल तर टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स विल बी 50 × 100 इज इक्वल टू 5,000. सो 5,000 विल बी व्हॅलिड वोट्स. आपण इथं हे अज्युम करूया की कोणाचंही मत इनव्हॅलिड ठरणार नाहीये. सो हे अज्युम करूया गणित सोपं जाण्यासाठी. सो कन्सिडर करा या ठिकाणी टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स किती आहेत, 5,000 व्हॅलिड वोट्स आहेत. मग इलेक्टोरल कोटा किती असेल, 2,501. कसं काय असेल, फॉर्म्युला पहा, हे इकडे पाठीमागे फॉर्म्युला काय आहे, टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स, इथे व्हॅलिड वोट्स किती आहेत आपण आता पाहिलं 5,000 बरोबर आहे, भागिले आपल्याला किती लोकांना निवडून द्यायचंय, 1. इथलचा +1 कॉन्स्टंट आणि +1. सो 5,000 भागिले 2 +1 किती होईल, इट विल बी 2,501. सो 2,501 हा काय झाला, हा झाला इलेक्टोरल कोटा. हा पहिला कन्सेप्ट झाला, इट इज इलेक्टोरल कोटा. नाउ सी, आता आपण काय करूया, ही मतपत्रिका आहे बरोबर आहे. आता या मतपत्रिकेमध्ये असे 100 वोटर्स आहेत आणि प्रत्येक वोटरला एक मतपत्रिका दिली जाईल आणि या मतपत्रिकेमध्ये प्रत्येक वोटरने स्वतःची चॉईस द्यायची आहे. समजा इमॅजिन करा हा वोटर नंबर 1 आहे. आता या वोटरनं काय केली, याने स्वतःची चॉईस दिली. याचं काय म्हणणं आहे, ए विल बी माय फर्स्ट चॉईस, ए विल बी माय फर्स्ट चॉईस. पण जर ए निवडून येत नसेल तर बी विल बी माय सेकंड चॉईस. बट जर ए आणि बी दोघ जणी निवडून येत नसेल तर डी विल बी माय थर्ड प्रिफरन्स. आणि ए, बी आणि डी तिघांपैकी कुणीही निवडून येत नसेल तर सी विल बी माय फोर्थ प्रिफरन्स. सो त्या व्यक्तीने काय केलं, समोर असलेल्या सगळ्या कॅन्डिडेट मध्ये स्वतःचे प्रिफरन्स सांगितले. ए विल बी माय फर्स्ट, बी सेकंड, सी फोर्थ असेल आणि डी थर्ड असेल. आता आपण काय केलं, इथं लक्षात घ्या, सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम मध्ये सेकंड, थर्ड आणि फोर्थ या चॉईसला काहीही महत्व नसतं. फक्त पहिला प्रिफरन्स सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. मग इथं काय 100 वोटर्स आहेत, कुणासाठी ए पहिली चॉईस आहे, कुणासाठी बी पहिली चॉईस असू शकते, कुणासाठी डी पहिली चॉईस असू शकते. सो आपण काय केलं, या सगळ्या लोकांच्या चॉईसेस आपण काय केल्या, काउंट केल्या. तर आपल्याला त्या ठिकाणी हे लक्षात आलं, ए ला 1900 वोट्स पडले, बी ला 1600, सी ला 1000 वोट्स पडले, डी ला 1400 वोट्स पडले. आता काय होतं माहितीये का, आपला इलेक्टोरल कोटा आहे 2501. इथं तो कोटा कोणालाच मिळालेला नाहीये बरोबर आहे. मग सगळ्यात लीडवर कोण आहे, ए आहे बरोबर आहे. आणि सगळ्यात कमी वोट्स कोणाला आहेत, तर या तिघांपैकी सी ला सगळ्यात कमी वोट आहेत. मग काय केलं जातं, सी ला या रेस मधनं बाद केलं जातं. सी विल नो मोर कंटेस्ट द इलेक्शन. सी आता इलेक्शन कंटेस्ट करणार नाही.
बरोबर आहे. सो सीला या इलेक्शनच्या रेसमधनं बाद केलं जातं. मग आता इथं काय होतं, सीला जरी सगळ्यात कमी मतं पडलेले असतील तरी वोटर्स पैकी काही लोकांनी सीला पहिला प्रेफरन्स दिला असेल. बरोबर आहे, चॉईस असू शकते ना, 100 वोटर्स आहेत. सो वोटर्स पैकी काही लोकांनी सीला काय केलं असेल, पहिला प्रेफरन्स दिला असेल. पाहूया पुढं काय केलं जातं. पहा आता, मग आता समजा हा वोटर 2 आहे आणि याने काय केलंय, याने सीला पहिला प्रेफरन्स दिलाय. पण आपण आता काय केलंय, सीला आपण बाद ठरवलेला आहे. मग इथं काय केलं जातं, सीचे जे सेकंड प्रेफरन्सेस आहेत, हा जो वोटर आहे या वोटरने सीला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे, याचा पहिला प्रेफरन्स काय होतो, बाद होतो. मग याचा कोणता प्रेफरन्स काउंट केला जातो, सेकंड प्रेफरन्स काउंट केला जातो. थोडक्यात या ज्या वोटर्सनी, लक्ष देऊ नये का, ज्या वोटर्सनी सीला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे यांचा पहिला प्रेफरन्स रेसमधनं गायब झालेला. का, कारण हा जो सी आहे हा सी रेसमधनं बाहेर पडलेला आहे. यामुळे ज्या वोटर्सनी सीला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे, दॅट फर्स्ट प्रेफरन्स इज नो मोर इम्पॉर्टंट. मग कोणता प्रेफरन्स काउंट केला जातो, या सगळ्या वोटर्सनी, ज्या सगळ्यांनी सीला पहिला प्रेफरन्स दिलाय यांचा सेकंड प्रेफरन्स काउंट केला जातो. आता समजा आपण इमॅजिन करूया, या सगळ्या बाकीच्या वोटर्सनी वेगवेगळे प्रेफरन्स दिलेत. आता या ठिकाणी या वोटरचा हा सेकंड प्रेफरन्स जो ए ला आहे हा त्यात ऍड केला जातो. बरोबर आहे. आता मग इथं काय होईल, या वोटरचा पहिला प्रेफरन्स महत्वाचा नाही का, कारण सी इनव्हॅलिड ठरलाय. सो याचा सेकंड प्रेफरन्स ऍड केला जाईल. आता हे ऍड केल्यानंतर ए ला मिळाले 2300 वोट्स, बी ला मिळाले 1900 वोट्स, सी ला मिळाले 2000 वोट्स. परत सेम गोष्ट झाली, आणखीनही कुणालाही 2500 वोट्स मिळालेले नाहीयेत. आता मग काय केलं जातं, इथून परत ज्या कॅन्डिडेटला सगळ्यात कमी वोट्स पडलेत त्याचं कॅन्डिडेचर कॅन्सल होतं. आता 2300, 1900 आणि 2000 पैकी बीचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. का, कारण बीला सगळ्यात कमी वोट पडले. पण ज्या सगळ्या लोकांनी बीला फर्स्ट प्रेफरन्स दिलाय त्या सगळ्या लोकांचे सेकंड प्रेफरन्सेस बाकीच्या लोकांमध्ये ऍड होतील. आता कॉम्पिटिशन कोणामध्ये आहे, फक्त ए आणि डी या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. मग आता बी कॅन्सल झालेला असल्यामुळे बी चे सेकंड प्रेफरन्सेस महत्वाचे. इथं काय होईल, बी चे सेकंड प्रेफरन्सेस त्या ठिकाणी परत काय होतील, काउंट होतील. समजा आता बी चा सेकंड प्रेफरन्स, आता हा थर्ड वोटर आहे, आपण इमॅजिन करतोय थर्ड वोटर, आपण एक्झाम्पल घेतोय. आता थर्ड वोटरने बी ला पहिला प्रेफरन्स दिलाय, पण सी ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे आणि बी ला सगळ्यात कमी वोट पडल्यामुळे बी सुद्धा कॅन्सल झालेला आहे. सो यामुळे हा जो थर्ड वोटर आहे याचा सेकंड प्रेफरन्स काउंट होईल. सेकंड प्रेफरन्स ए ला ऍड होईल. हा सेकंड प्रेफरन्स ए ला ऍड झाला की ए ची काउंट होईल 2700, डी ची काउंट होईल 300. सो ए विल बी विक्टोरियस बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. सो फायनली हु विल बी द विनर, ए विल बी द विनर. सो दिस इज कॉल्ड एज सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही तुमच्या चॉईसेस द्यायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या चॉईसेस दिल्यानंतर तुमच्या चॉईसनुसार ज्या व्यक्तीला इलेक्टोरल कोटा मिळेल तो व्यक्ती निवडून येईल आणि हे तोपर्यंत केले जाईल जोपर्यंत एका व्यक्तीला इलेक्टोरल कोटा मिळत नाही. इंटरेस्टिंग पद्धत आहे. व्हिडिओ एकदा दोनदा पहा, सगळ्यात महत्वाचा आहे. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला शक्यतो याची डेफिनेशन मेकॅनिझम विचारली जाणार नाही, बट एव्हरी वन ऑफ अस शुड नो व्हॉट इज सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. क्लिअर? So we'll meet soon with many number of lectures like this in polity. Thank you. Have a good day.